पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या एका कोपऱ्यात जन्मलेल्या अनाथ मुलीची ही गोष्ट आहे। कारण जन्मानंतर आई वडिलांनी अडचणींमुळे तिला शहरातील अनाथालयात सोडलं होतं, पण नियतीने या मुलीच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं। आज या मुलीला जन्म देणारे आई वडील आतल्या आत भरपूर रडत असतील, कारण ते आज जन्म दिलेल्या मुलीला भेटू शकत नाहीत। ही गोष्ट आहे ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध यशस्वी क्रिकेटपटू लिझा स्टाल्गरची। 13 ऑगस्ट 1979 रोजी पुणे शहरातील एका छोट्याशा कोपऱ्यात लिझाचा जन्म झाला। लिझाचा स्वीकार करणं तिच्या आई वडिलांना शक्य नव्हतं। ही मुलगी म्हणजे आपल्यासाठी अडचण आहे असं त्यांना वाटलं। त्यामुळे सकाळी सकाळी त्यांनी पुण्यातील श्रीवास्तव अनाथालयात या मुलीला सोडलं। अनाथालयाने या गोंडस मुलीचं लैला असं नामकरण केलं। त्या दिवसांमध्ये हरेन आणि सू नावाचं एक अमेरिकन जोडपं देशभ्रमंती करण्यासाठी भारतात आलं होतं। या जोडप्याला पहिल्यापासून एक मुलगी होती। भारतात एका मुलाला दत्तक घेण्याच्या उद्देशाने हे जोडपं इथे आलं होतं। ते सुंदर मुलाच्या शोधात आश्रमात आले। त्यांना मनासारखा मुलगा मिळाला नाही। त्यावेळी सूची नजर लैलावर पडली। त्या मुलीच्या निरागस चेहरा आणि आकर्षक डोळ्यांनी हरेन आणि सूला तिच्या प्रेमात पाडलं। कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांनी लैलाला दत्तक घेतलं। सूने लैलाचं नाव बदलून लीज केलं। ते पुन्हा अमेरिकेला निघून गेले। काही वर्षानंतर हे जोडपं ऑस्ट्रेलिया सिडनी येथे स्थायिक झालं। हरेनने लीजला क्रिकेट खेळायला शिकवलं। घरातील पटांगणात लीजने क्रिकेट सुरू केलं। नंतर पुढे जाऊन ती गल्लीतल्या मुलांसोबत क्रिकेट खेळू लागली। लीजला क्रिकेटचं प्रचंड वेड होतं, पण तिने तिच्या शिक्षणाला देखील तितकंच महत्त्व दिलं। लीजने अभ्यासाबरोबर क्रिकेट प्रशिक्षण सुरू ठेवलं। पुढे तिने ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली। आता लीजपेक्षा तिची बॅट जास्त बोलत होती। पुढे जाऊन तिने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं। अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले। प्रत्येक माणूस आपलं नशीब घेऊन जन्माला येतो। आई वडिलांनी तिला अनाथालयात सोडलं। नियती तिला अमेरिकेत घेऊन गेली। हीच लीज ऑस्ट्रेलियाची कॅप्टन बनली। आज जगातील महान महिला क्रिकेटपटूमध्ये तिची गणना होते। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।